के नक्की बोल. लोटस शिर्डीवाल्यांचा नाश्ता येते तो 5 रुपये. सकाळचे येते सकाळचे येते. हे चालते जाऊन तेव्हा आपण अजून भेटला भाई. आता तयारी बियारी केली. आता यांना सगळ्यांना घेऊन चालू डायरेक्ट शिर्डीन. पण त्याच्या आधी आम्ही नाश्ता करतो इथं. त्या नाश्ता आले 5 रुपये नाश्त्याची पुरी ना 2 रुपयाला चहा भेटते. दोन आण सध्या 2 बस ना 3 आण. मग तब त्या लाईन लागली ती नाश्त्याची. पहिले वरती आम्ही 2 पुऱ्या खाल्ल्या पण चव भारी लागली म्हणून अजून जरा येत आहो. तर गेल्यावरची पण आम्ही खाल्ला तर चणं हन ना पुऱ्या हन आणि एक बारीकसा एक पेरा येते तो पण भारी लागते. चला या तुम्हाला दाखवतो पुरची ती नाश्त्याची लागलेली लाईन. छोटूला पाठवल्या नाश्ता आणायला त्यांच्या. आम्ही खाला तर बाई चव जाम भारी होती पटली. जे मला पण जे एक कॉफी इथे नाश्त्याची लाईन आया और ते बघ लिहिली आहे आपण. टी 2 रुपये, कॉफी 3 रुपये, मिल्क 3 रुपये. आले लागल्या लाईनीला यांना सांगले थोडा कॉफी जेवून ये ना नाश्त्याच्या 3 पुऱ्या जेवून ये. आता 7 वाजेपर्यंत नाश्ता असतो. आता नाश्ता आम्हाला भेटला नाहीये. नाश्ता बंद आहे. बंद झाला नाश्ता. फक्त आम्हाला कॉफी भेटेल. ठीक आहे. पण नाश्त्याच्या पुऱ्या फक्त 7 वाजेपर्यंत होत्या. तो नाश्ता संपला. आता फक्त कॉफी भेटेल. कॉफी चहा ना दूध पण असते. मग आमच्या कॉफी जेर कधी कॉफी सांगले भाई. जेतली कॉफी आवडी सगळी लोक इथं नाश्त्याला उभी हन. हा 1 मिनटं हा दे ना. ही बघ थकलेली माणसा बघ. बाबा लगे की कॅमेरा चालू केला तर उभा राहिला बघ. कॉफी घ्यावा जेतले कॉफी बघू कॉफीचा टेस्ट कसा. भारी आहे ना कॉफी. आय गेस तर आता आम्ही चालू डायरेक्ट पहिले रिक्षा बघायला. आम्ही जास्त जण निघल्यावर जास्त जण असल्यावर रिक्षाला जरा कमी पैसे नेतात. 2-3 असल्यावर लगे आरून येताना जास्त पैसे मागतात. म्हणून जास्त जण असल्यावर कसा 10-10 रुपयानं पण काम होते. काल ते 3 जण होतं तरी 3घांना 100 रुपये सांगत होता ना. आम्ही 7 जण आलतो 70 रुपये देऊन. हे बघ असं सांगतात 7 दिवस चालून चालून का हलवले बघ यांचा. या बघ इथं रिक्षा लागला नाही यांच्यात. आता एक रिक्षा बसणार आहोत आम्ही. साई मंदिर किती 20 रुपये. काल तर 10 रुपये घेतला. 2 किलोमीटर आहे. मंदिरातच गेलो ना काल. 20 रुपये सांगतात. काल आम्ही 10-10 रुपये नेलो. आज लगे 20 रुपये सांगतात बघ. कधी जण आपण तर भाव केला 100 जणांचं संघ 7 जणांचं संघ 100 रुपये देता. तर ठीक आहे मामा सांगते मानला. ठीक आहे मग ये बघ आता सगळं रिक्षान बसला. बसलो रिक्षान. चला आता भाई पोचलो ना. आता आम्हाला यायचा होता बाबाचे मंदिर अशा. आता डायरेक्ट जाऊ बाजारात शॉपिंग बिपिंग करू. तो कोणला जेव होता त्या सगळा जेव ना. मग डायरेक्ट साई प्रसादालयमध्ये जेवायला जाऊ डायरेक्ट. तर यांना पेरूपचे पेरू जेवायचं. चला साईबाबा जय. लाईन लागले बघ साईबाबाचे दर्शनासाठी. गेट नंबर 7. आम्ही काल दर्शन घेतले म्हणून आज दर्शन नाही झालं. लारू बिरू होतं ते पण कालच जेवण ठेवले. आता ज्या लोकल सामान असेल तो सामान फक्त जेव. गर्दी काय 10 रुपयानं फुल फक्त 10 रुपये. मागे यारा पटापट सगळी एकदम लाईनी नाही ना आमची. त्यानं जेवण चाललं आता. आज तरी सकाळची जास्त गर्दी आहे.
विषय केलेले 100ला 4 पेढा प्रसाद. पण काही प्रसाद नाही द्यायचा आम्हाला. लाडू घेतल्यानंतर बस तोच प्रसाद मेन असते. तिथं मागे आली त्यावेळी पार्सा रिटर्न त्यावेळी 100ला 4 ना सोका 4 असं बोलतात त्यावेळी. राहू दे. त्यावेळी काही जेवायला आल्या ना तिथं पेढे का पेरे जेवायला आल्या ना यावेळी इथं. बघ थकलेला माणूस बघ पेरू पण आण. दुकान आले का तो थकले विशाल. आता हे दुकानात आल्या बरंच काही भेटणार रे. भारी आहे सगळं. तुला जेवायचं असं जेवण ठेव ना भाव्या. मागच्या जाताना पिवशी भेटेल पुरा रस्ते असताना त्यांच्याला जेवायचं त्यामुळे स्वस्त भेटतात. दाखव कवरेला माग जिंकण्याने तो बघलेला साईबाबाचा 150 रुपये सांगते. काही पण आवसा ना 150 रुपये मागे जाम. उलटाना ते रस्ते आणू तसा भेटते का बघ. त्यांचे रंग सस्ता भेटेल. दुकानानं आल्यावर ते मागे सांगतात ते बघ हे रस्त्यावर बसल्या यांच्याला घेतलं तर उलट सस्ता भेटेल. पहिले बघायला लागेल त्यांच्यावर का नाही. पिशी भरली बघ. एक पिशी भरली. हे फोटो बनवून देतात साईबाबाचे रांग असं तर 100 रुपयानं फोटो सांगतात ना. आता ते एडिट करून देतात. मला वाटलं 100 रुपयानं ते मंदिरात नेऊन फोटो काढून आणतात ते. तसा विषय नाही हो भावरान बघ. आता हनुमानाची मूर्ती भारी आहे. एक नंबर. हे त्यांना बोलव ना. आता तो मागचा दुकानवाला 150 सांगतो होता ते साईबाबाचे ते मूर्ती. आता यो सेम 30 मूर्ती मूर्ती त्याचं आता 200 रुपये सांगते. काही पण 7,000 4,000 असं प्राईज आहे बघ यांच्या माग अंदर टाईम. 20,250 ती असली सोन्याची एक ही मूर्ती एक नंबर आहे.
सगळे प्रसाद पण घेतला, फोटो पण करला. आता चाललो पेरूजेला, पेरूजे वजन पेरू बघतो. लारू आम्ही रात्रीनेच घेतल्या, लारवांचं टेन्शन ठेवलं आणि आज काही सकाळची लाईन पण नाही आहे लारवाना. सगळ्या वेळे रात्रीनेच घेतलं लारू. ते काय गेले रा त्यांना घरात अशी काय होईल का. हाय हाय गाईस. बोला काही देस रा रसमध्ये जाऊ ना, जेवू ना. वरचे जाऊ 50 वाले जाऊ यायला. मागे फ्रीवाले जेल तो चांगलाच लागेल. ते लाईटी बाबा रिफ्लेक्ट होते रे मोबाईल. बघ आमची माणसं आहेत ना आल्यान सगळी. ए इकडं हाय गाईस का त्याला खेळणं पाहिजे पण लढते, खेळण्यासाठी लढते. मागे एकदम मोठी मूर्ती आहे बस साईबाबाची. कांदा पोहा बघ नुसता खेळण्याची दुकानानं ओरिजिन येते. खेळण्यात पण यायला चाय कॉफी नाही. खेळणं बरोबर नाही नाही त्याचं. खेळणं बरोबर नाही चल चा नको चल नको. पुस्कन तुटन लगेच चल फुटन लगेच. अलीकडे पक्की अख्खी दुनिया बघ ना, गाड्याच गाड्या सगळ्या गाड्याच गाड्या सगळ्या. घरात गेले जाऊ इथं नको. त्याला नको खेळ ना चल. शिरला बघ दुकान तर खेळण्यांची दुकानं बघून शिरते. ट्रेन है नको नको नको. ठेव ठेव. ए अंकल मोठी गाडी घेल त्यांच्या हसून नाही आम्हाला मोठी गाडी. तो जेल ना आम्ही पण इकडे घेऊ पारा नाही होणार ना. तो निघत नाही दुकानांच्या. 10 रुपयाला कोणताही घ्या. इकडे कितला राहील. हाँ हाँ घेता चल तुम्ही आणखी गाडी बघ. तो आता खेळणार जे नाही त्यावर तपणारच नाही. त्यांना खेळणार जेव दे. मी पण माझे पार्टनरांना गावसते त्यांना टाकून आले मी पुरे. त्यांनी मागच्या खेळणं घेतल्या दाखवते खेळणं घेतले. चल 20 रुपयांनी दिला.
नाश्ता करायला या तुम्ही. हे संपूचे खातात त्यांना संपूचे खाऊन दे. मी इडलीवाला दिसते का काय बघतो इडल्या खाता. आली इथं चंद्रकोर जेवायला आले. नाही पण हिची जाताना दे म्हणा लागतं बरोबर लावून बघ ना एक. आली जे पार्टनर ना छोटू कशा फोन करते तेव्हा ते आहे बाहेर. आम्ही आता आहे फोटो करले ते फोन करता तर चालू निघता. तेव्हाच एक माणूस आहे तो सारायला चालते आली आमची टीममध्ये. विजय सगळं वाकरं होले. जेव्हा एक ना मी एक सरळ चालता कौशान फोन करता वाट बघतो तुझं आमचं दिसता बघा. काय करता घरात चालता फिरता यो रूमवर जाऊन चावी काय आपल्यावर चावी कंप 10ला खोलते ना अजून 9 वाजल्या ना 1 तास लावला. 10:30 चालू होते. आवरून लवकर जाऊन घराचं करू कटाला लाया फिरू ना मस्त. या घरा बोलतात त्या रूमवर बस पण अशी पण 12ला निघणार आहे बस. तर आवरून लवकर जाऊन काही मतलब नाही त्या नुसतं रूमवर बसायचा. अरे संस्था पण 10:30ला खोलते. त्याला रिक्षावाले देतात ना आता 10,000 रुपये 5 वाजत ना बिना काढल्याच्या 50 पेरू बिरू वाला पण. बाया तुला 2 रुपयाचे होते घेतले की हे बघ आहे कमी भाव असेल तो चालले वाटते. नाही सध्या तुझी तर रांग होता आया इसर ना 2 का तिला बघ कंचं 2 रुपये तुला घेतलेच 2. 9:30 लाव रे सकाळीच कोण जेवण र आपले 12चा टाइम आहे ना आता जेवायचा ना त्या जाऊन का करायचा. नको तुमचा सुच्चा 5 आम्ही घेतले. चल त्या रिक्षा बघली आता पहिले धर्मशाले जाऊ यावेळी दुपारचा सामान बिमान घेतले तो सगळा तयार ठेवू रूमवा ना मग त्या भोजनालय जाऊ जेवायला. त्या बघ बसले चल ये बा आहे बघ पुरे बघ या बघ ए गुस्सा ए आमचे पेरू पाकू पेरू चल भाव्या यांनी त्याची गाडी चालू ठेवली नाही आमचा नुसता टाइमपास चालले. मागे बसा मागे जा मागे दोघं पण बाई गाडी चालू ना नुसतं यांचा टाइमपास चालले बघ. आता पोचलो आता सगळं सामान ठेवू ना जाऊ डायरेक्ट त्या भोजनालयावर जेवायला. तुझं बघा थकले बघ. चला सामान ठेवू चला. काय नवगर कर हे बघ नवगर कर बघ नवगर कर बघ हे नवगर कर. हा तुमचं तर आमच्या दिवशी दर्शन नव्हतं ना. हे नवगर कर आज पोचली आम्ही कालच संध्याकाळी पोचल्या. आज पोचलं नाही आता हे चाललं दर्शनाला. आज पोचलं का रात्रीने पोचलं. रात्रीला पोचलं त्यावेळी काल रात्रीने पोचलं ना आज सकाळचं दर्शन ना आम्ही काल संध्याकाळी दर्शन होले आमचा. तर आज फक्त शॉपिंग होती ती सगळी शॉपिंग करून घेतली. पोचलो आता इथं साई प्रसादालयमध्ये बघू आता जेवण चालू झालं की येतं सांगतो
9:30ला चालू होते. इथं पण सगळं भारी बनवले रे. बाई इथं कुपन पहिले कुपन घ्यायला लागल. गेल्या वर्षी फ्रीवाला घालता, आता यावर्षी पेडवाला खाणार आहो. बघू पेडवाला कसा लागते. 4 पाहिजे. वरती ना बाजूला ए इकडे ये बाजूला. यो बा यो कुपन घेतला 4चा. फोटोग्राफ यो बा विशेषवाले ही फर्स्ट बिल्डिंग आहे. याच्यानं चालल्या जेवायला. इथून सगळं घेऊन जायचं आहे. वाट्या चम्मच 2 चम्मच ना 3 वाट्या घेतल्या. आणि बघू आता मेनू का शिर्डीचा प्रसाद आला मधला 50वाला पेडवाला. हे वाटाणा तो यो 50 रुपयाचा आवरा जेवण भेटला. तर भात पापड चपाती आपला शिराडा प्रसाद रव्याचा. यान त्यांची डाळ, यान वांग्याची भाजी, यान वाटाण्याची भाजी, साखर मीठ चटणी. घेतला जेवायला 50 रुपयाचा. बघू आता 50वाल्याला कशी चव. गेल्या वर्षी फ्रीवाले देतो तर ये वाल्या बघू कशी चव. आता जेवल्यावर इकडं आत दावासाठी स्पेशल रूम बनवलेला पेडवाल्यांसाठी. जे 50 रुपयात जेवायला येतील त्यांच्यासाठी तर आत दावाला वेगळा नुसता आत दावाचा रूम बनवलेला. तर हे पेडवाल्यान काही जास्त गर्दी नाही आहे. पण जो फ्रीवाला ना तो तर आखा कचाकच फुल भरलेला असते. आता आमचं सगळं पार्टनर जेवलो. आता आम्ही चाललो.